आंबेडकरी समाज एकवटला. 58 जातींच्या प्रतिनिधींचा सहभाग. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवून संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बुलढाणा शहरातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने व चर्मकार बांधवांच्या वतीने दिनांक 2 जून 2026 रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षापासून उपेक्षित असलेल्या वर्गाला अनुसूचित जाती अशी ओळख देऊन संविधानाच्या कलम 341 नुसार शैक्षणिक व सामाजिक प्रगती होण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण दिले आहे. हे आरक्षण देत असताना कोणताही घटक उपेक्षित राहू नये म्हणून सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर संधीची समानता देण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्वांना कायद्यासमोर समानता आणि समान संरक्षण दिले आहे. कलम 15(1) नुसार भेदभाव करण्यास मनाई व 16(1) नुसार समान संधीचा अधिकार देण्यात आलेला आहे. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केल्यास भारतीय संविधानाच्या कलम 14 च्या समानतेच्या तत्वाचा विरोध होईल व कलम 15(1) आणि 16(1) नुसार राज्याला जातीनिहाय नवीन भेद निर्माण करण्याचा अधिकार नाही. जर असे होत असेल कलम 341 नुसार अनुसूचित जाती हा एक संघ घटनात्मक वर्ग आहे, त्याचे अंतर्गत विभाजित करणे हे संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे. भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी व अनुसूचित जातीचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या निवेदनाद्वारे आम्ही समस्त आंबेडकरवादी जनता बुलढाणा हे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे विरोध करीत आहोत. संविधानाच्या कलम 341 अंतर्गत अनुसूचित जातींना दिलेला दर्जा हा सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि समान संधी यासाठीचा मूलभूत अधिकार आहे. परंतु महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या दिशेने पावले उचलत असून त्यामुळे अनुसूचित जाती समूहांमध्ये फूट पडू शकते. अनुसूचित जातींना न्याय देण्याऐवजी जातीत संघर्ष निर्माण करून सामाजिक ऐक्य कमकुवत करण्याचे काम शासनाकडून होऊ नये. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, परंतु उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानिक एकात्मतेवर घाव घालू नये. म्हणून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ थांबवून रद्द करण्यात यावे. माजी न्यायमूर्ती बदर समितीमध्ये 59 जातींच्या प्रतिनिधीचा समावेश नसल्याने ही समिती गैरसंविधानिक आहे. या समितीचा अहवाल सार्वजनिक करून ही समिती रद्द करण्यात यावी. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला 58 जातीचा विरोध आहे, त्यामुळे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये गटतट पक्ष व व्यक्तिनिरपेक्ष सर्वसमावेशक असे समस्त आंबेडकरी समाज, चर्मकार समाज, वाल्मिकी समाज, खाटीक समाज यांच्या प्रतिनिधीसह महिला, तरुण, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने जो आरक्षण वर्गीकरणाचा घाव घातलेला आहे तो आम्हाला नकोय. त्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे. म्हणून आम्ही सर्व बुलढाणेकर येथे जिल्हाधिकाऱ्यांना